श्री स्वामी समर्थ दोस्तों, कसे आहात? चांगले आहेत ना? चांगले जा. तर तुम्ही बघू शकतात, मी आज बनवलेली साबुदाणा आणि कढी बनवलेली, उपासाची कढी, म्हणजे खूप छान लागते. तुम्ही बघू शकता, ते बघा तुम्ही, खूप खूप म्हणजे खूप छान लागते. चला मग बघूया काय काय साहित्य लागते त्याला. खूप सोपी आणि सरळ आहे, जास्त काहीच लागत नाही. इथं मी ताक घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, आणि 1 वाटी शेंगदाण्याचं कूट. आपण शेंगदाण्याचं कूट आपल्याला किती घट्ट आणि पातळ पाहिजे त्या हिशोबाने घ्यायचं. तर जसं नॉर्मल आपण कढी बनवतो त्या पद्धतीने. तर 1 वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलं, चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची. पाहिजे तर तुम्ही इथं कढीपत्ताही टाकू शकतात, पण मी कढीपत्ता नाही टाकत आहे आज. तर मग त्यानंतर मग मी इथं आता कढई गरम करायला ठेवते आणि त्याच्यात मी टाकेल तेल. तेल चांगलं गरम झालं का मग त्याच्यात आपण हिरवी मिरची टाकूया. त्याच्या आधी मी इथं तुम्हाला दाखवते, तेल गरम होतं आहे तोपर्यंत इथं शेंगदाण्याचं कूट आपण ताकमध्ये टाकून घेऊया आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे ते गोठोळी वगैरे काहीही राहायला नको, त्याच्यासाठी मस्त मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यातच आपण चवीनुसार मीठ बी टाकू आणि तेही चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स झालं का मग नंतर मग आपण फोडणी देऊया. जसं आपण नॉर्मल कढी करतो तेव्हा बेसन आपण ताकामध्ये मिक्स करून घेतो त्या हिशोबाने. आणि घट्ट आणि पातळ बघण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकूया, कारण ते खूप घट्ट झालं होतं माझं. इथं तेल गरम झालेलं आहे. मी आता हिरवी मिरची टाकते आणि मी एकदम कमी गॅसवर फोडणी देणार आहे, कारण की कढी फुटू शकते म्हणून आणि ती चव बिघडू शकते म्हणून. तर मग मी आता इथं हिरव्या मिरच्या माझ्या चांगल्या कलसल्या गेलेल्या आहेत. त्याच्यातच आता मी आपलं जे कढीचं बॅटर आहे ते टाकूया आणि कढीचं बॅटर आहे ते आपण टाकलेलं आहे आणि ते चांगलं जोपर्यंत उकळ फुटत नाही तोपर्यंत असंच हलवत राहायचं आणि घट्ट आणि पातळ बघत राहायचं. अगर जास्त घट्ट होत असेल तर ते तुम्ही पाणी वाढवू शकता आणि नाही तर तुम्हाला घट्ट पाहिजे तर घट्ट ठेवू शकता. हे बघा, मी आता थोडंसं पाणी वाढवलं आणि चांगलं उकळू देईल. उकळायला तेव्हा थोडासा गॅस फुल करून द्यायचं, मिडम गॅसवर ठेवायचा आणि मिडम गॅसवर मस्तपैकी उकळून घ्यायची. जेवढी तुम्ही चांगली उकळणार तेवढी ती टेस्ट देईल. आणि शेंगदाण्याचं कूट भाजून घ्यायचे शेंगदाणे, मग त्याचं कूट करून ते घालायचं. खूप छान लागते. साबुदाण्याबरोबर तुम्ही थालीपीठ बनवतात त्याच्याबरोबर, परत बरोबर खूप छान लागते ही आमटी. खूप सुंदर कढी लागते. ही बघा, तुम्ही बघू शकता किती छान उकळ फुटलेला आहे माझ्या याला. तर इथं माझे आता आता इथं खूप छान झालेलं. आता इथं मी साखर टाकणार आहे. माझे ताक थोडंसं आंबट आहे म्हणून मग मी ते थोडंसं साखर टाकेन. गोड तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. साखर अवॉइड बी करू शकता. तुम्हाला अगर साखर नाही टाकायची तर तुम्ही साखर नाही बी टाकली तरी चालेल. पण मग दही आंबट असल्यामुळं, ताक आंबट असल्यामुळं मी थोडीशी साखर टाकते, कारण की त्याच्याने अजून टेस्ट वाढते. पण माझं मत ऐकणार तर तुम्ही साखर नक्की टाका. खूप छान टेस्ट येते त्याची, एक नवीन टेस्ट येते कढीला. आणि इथं आता आपली ही कढी रेडी आहे, तयार झालेली आहे. आपण सर्व करूया आता. साबुदाण्याबरोबर सर्व करते. मी साबुदाणा बनवलेला आहे, साधा सिंपल साबुदाणा बनवलेला आहे मी. आणि मी इथं कढी थोडीशी पातळ केली, कारण की मला ही प्यायलाही खूप छान लागते, खूप सुंदर लागते. ही थालीपीठबरोबर, साबुदाण्याबरोबर, या भगरबरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. नॉर्मल असं इतर वेळेस पण आपण बनवून ही खाऊ शकतात. पराठ्यांबरोबर तर खूप छान लागते, एकदम एक वन कढी लागते. तर इथं ही आपली कढी तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय. श्री स्वामी समर्थ.